नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा कपाटामधून पल्लवी आणि अमितचा फोटो बाहेर काढतात. पुढे ते भाऊक होऊन समोर फोटो ठेवतात आणि म्हणतात की अमित, तुझ्या पिल्लांना मी पोटाशी धरलंय खरं, पण आता या थकलेल्या पंखांनी भरारी मारल्यावरती ती मातीतच मिळते हे मला कळालंच नाही. पालकत्व स्वीकारणं आणि पालकत्व निभावणं यामध्ये फरक असतो आणि मला पालकत्व निभावता आलं नाही. माझ्या वयानं आणि माझ्या परिस्थितीनं मला हरवलंय रे. मी ज्या हातानं त्यांचा हात पकडला होता आता तोच हात थरथर कापायला लागलाय, असं म्हणत अशोक मामा मोठ्यानेच रडू लागतात. पुढे अशोक मामा म्हणतात की पल्लवी आणि अमित जमलं तर माफ करा मला. म्हातारपणाला आयुष्याची संध्याकाळ का म्हणतात ना ते आज कळतंय मला. मरणाच्या वाटेवरती अलगद नेऊन सोडते त्याला म्हणतात संध्याकाळ. आणि या अंधाऱ्या वाट्यावरती फक्त मी एकटाच चालणार. तुमच्या मुलांना मी अंधारात असं पडून देणार नाही. त्या वाटेवरून मी त्यांना जाऊन देणार नाही. मी माझा शब्द पाळण्यासाठी त्यांचं आयुष्य पणाला लावणार नाही. या सीन मध्ये अशोक मामा मात्र खूप भावूक आणि हतबल दाखवले गेले आहेत. हा इमोशनल सीन पाहून खरं तर खूप वाईट वाटतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी ही संयमीला फोन लावते आणि म्हणते की काय पिल्लांनो, झालात का तुम्ही रेडी? मी येते तुम्हाला पिकअप करायला. संयमी म्हणते काय माऊ, आत्ता? भैरवी म्हणते हो, मग कधी यायचं आणि तू काय करतीयस? संयमी म्हणते मी काय करणार आहे, काय आहे का मला करायला इथे? मी आपला फोनवरती टाइमपास करते. भैरवी म्हणते आणि मग इरा ईशान उठलेत का दोघ जण? संयमी म्हणते की हो उठलेत ते. भैरवी म्हणते की मी इरूसाठी ना बंक बेड ऑर्डर केला होता, काल रात्री अगदी उशिरा आला तो. मी मागच्या वेळेस दुबईला आले होते ना, त्यावेळेस इरू बंक बेडसाठी हट्ट करत होती. ते माझ्या चांगलंच लक्षात होतं, त्याच्यासाठीच मी तो मागवला. आता इरू ना खूप खुश होईल बंक बेड पाहून. आणि मी बुक्स, व्हिडिओज, गेम सगळं काही मागवलेलं आहे आणि तुमची रूम खूप छान प्रकारे डेकोरेट पण केलेली आहे. तुमच्या लहानपणीचे गोड गोड फोटो सुद्धा लावलेले आहेत. संयमी म्हणते अगं माऊ, हे तू सगळं कधी केलं? भैरवी म्हणते कधी काय अगं, सकाळी केलं. 4 माणसं बोलवली, त्यांना पैसे दिले आणि पटापटा त्यांच्याकडून डेकोरेट करून घेतलं. बरं चला, तुम्ही सगळ्यांनी उरका लवकर, मी येतेच तुमच्याकडे. संयमी म्हणते की वाव, मी हे सगळं पाहायला खूप एक्साइटेड आहे माऊ. भैरवी म्हणते की हो, तुम्ही सगळ्यांनी लवकर बॅग पॅक करून ठेवा, मी येतेच तुम्हाला घ्यायला. त्यानंतर इकडे आतमध्ये इरा ही कपड्याची बाहुली बनवत असते. ईशान तिथे बॉल खेळतो. इरा त्याच्यावरती चिडते आणि म्हणते की घरात बॉल खेळू नकोस ईशान, आजोबांना कळालं ना तर ते तुझ्यावरती चिडतील. ईशान म्हणतो हे काय आहे, घरात खेळायचं नाही, बाहेर खेळायचं नाही, मग मी काय फक्त झोपा काढू? स्लीपिंग ब्युटी सारखं मी काय स्लीपिंग स्टंट बनू? तर त्यावरती इरा हसते आणि म्हणते की स्टंट आणि तू? ईशान म्हणतो एका बुक्कीत दात पाडीन हे इरा हसलीस तर. इरा म्हणते की मी तुझं नावच आजोबांना सांगेन, तू माझ्याशी कसं बोलतोय? ईशान म्हणतो की जा, कोणाला काय सांगायचं ना ते सांग जा, मला ना खूप बोर होतंय. इरा म्हणते अरे तुला बोर होत असेल तर मग मला हेल्प कर ना बाहुली बनवायला. मला मीनाजीने शिकवलं होतं कपड्यांची बाहुली कशी बनवतात ते. ईशान म्हणतो हे, मी काय गर्ल आहे का बाहुली बाहुली खेळायला? इरा म्हणते अरे ही खेळण्यासाठी नाही बनवते, मी हे आजोबांना देणार आहे. ईशान म्हणतो आजोबा काय गर्ल आहेत का बाहुली खेळायला? तर इरा म्हणते की अरे मी माझी आठवण म्हणून त्यांना देणार आहे. मला संयमिताई बोलली की आता आपण इथून कायमचं जाणार आहोत. ईशान म्हणतो की मग मी त्यांना काय देऊ माझी आठवणीसाठी? इरा म्हणते की माझी आठवण यावी म्हणून मी आजोबांना बाहुली देते, मग तुझ्या आठवणीसाठी तू डायनोसॉर दे त्यांना, असं म्हणून ती हसते. तर ईशान तिच्यावरती चिडतो. पुढे तो म्हणतो की पण मला एक कळलं नाही की अशोक अजून उठलेला नाहीये वाटतं, कारण की तो सकाळी सकाळी उठून विचारतो अंघोळ केली का, श्लोक म्हटले का, पण आज त्याने काहीच विचारलं नाही. इरा म्हणते हो का, थांब मी बघून येते, असं म्हणत ती अशोक मामांना पाहायला बाहेर जाते. तितक्यात तिला संयमी धडकते. ती म्हणते की अगं इरा, तुझं काय चाललंय? इरा म्हणते की आजोबा कुठे आहेत? संयमी म्हणते की ते बाहेर आहेत. इरा म्हणते ठीक आहे, मी त्यांना भेटून आले, असं म्हणत ती पळत बाहेर जाते. थोड्याच वेळात ती आतमध्ये येते आणि संयमीला म्हणते की ताई अगं, आजोबांना काहीतरी होतंय, चल लवकर बाहेर, असं म्हणून ती त्यांना बाहेर घेऊन येते. पुढे ती म्हणते की ताई अगं बघ ना, आजोबांना केवढा ताप आलेला आहे. संयमी आधी चेक करायला जाते पण परत हात मागे घेते. इरा तिच्यावरती ओरडते अगं ताई बघ ना तू, त्यांना किती ताप आहे ते. तर संयमी त्यांच्या डोक्याला हात लावते. तितक्याच अशोक मामांना जाग येते आणि ते म्हणतात अरे बापरे, 9 वाजले का? अरे ह्या ईशानला दूध द्यायचं असेल, नाश्ता द्यायचा असेल. इरा म्हणते की आजोबा प्लीज तुम्ही रेस्ट करा, तुम्हाला ताप आलेला आहे, मी तुमच्यासाठी थर्मामीटर आणि औषध घेऊन येते. तर अशोक मामा म्हणतात अरे पण तुम्हाला जायचं पण आहे ना. इरा म्हणते की तुम्ही झोपून राहा, मी आले लगेच, असं म्हणत ती आतमध्ये खोळीत पडते. पुढे अशोक मामा हे संयमीला म्हणतात तुम्हाला जायचं पण असेल ना, उशीर होईल. तेवढ्यात दारावरची बेल वाजते.
दरवाजा उघडताच भैरवी आतमध्ये येते आणि खुश होऊन म्हणते की हॅलो, तुम्ही झालात का सगळेजण रेडी? आज काय प्लॅन केलाय माहिती का तुम्हाला मी? आज इथून आपण पहिल्यांदा घरी जायचं, त्यानंतर तुमची डेकोरेट केलेली रूम तुम्हाला मी दाखवेल, त्यानंतर थोड्या वेळ आपण गेम खेळूयात, मग त्यानंतर कॅफेमध्ये जाऊयात लंचसाठी, मग पुढे संध्याकाळी बीचवरती जाऊया, तुमच्या आवडीचा रगडा पॅटीस खाऊया आणि मग तिथून पुढे परत आपण गेम गेम खेळूयात आणि आपण खूप सारी मज्जा करूयात. तर ईशान, इरा, संयमी मात्र काहीच बोलत नाही. ते शांत उभे असतात. भैरवी म्हणते, "काय झालं? चला तुमच्या बॅग पॅक केल्यात ना तुम्ही? का मी सांगते थांबा तुमच्या बॅग." असं म्हणत असताना संयमी म्हणते, की "सॉरी माऊ, आम्ही तुझ्यासोबत येऊ शकत नाही." भैरवी म्हणते, की "का? कुणी ऑर्डर दिली का तशी?" संयमी म्हणते, की "ऑर्डर नाही दिली माऊ, पण त्यांना बरं वाटत नाहीये. त्यांना ताप आलेला आहे." तर अशोक मामा इकडे मात्र गालातल्या गालात हसतात. भैरवी म्हणते, की "मग अगं समा, मला सांगायचं ना, मी डॉक्टरांना बोलावलं असतं. त्यांनी औषध दिलं असतं. वाटेल त्यांना बरं, मग जाऊयात आपण." तर संयमी म्हणते, की "डॉक्टरांना बोलवायची काहीच गरज नाहीये. मला मम्माची एक सिक्रेट रेसिपी माहिती. मी तो काढा बनवला ना, की त्यांना ते बरं वाटेल." तर भैरवी म्हणते, की "तुला तो काढा येतो का करता?" संयमी म्हणते, की "हो येतो ना. सोप्पं आहे. 3 कप पाणी घ्यायचं, ते बॉईल करायचं, त्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकायचा, आलं टाकायचं. पुढची रेसिपी अशोक मामा सांगतात, की त्यामध्ये गवती चहा टाकायचा, तुळशीची पानं टाकायची, काळी मिरी टाकायची." तर संयमी पुढे येऊन म्हणते, की "आजोबा, तुम्हाला माहिती का ही रेसिपी?" अशोक मामा थोडेसे हसतच म्हणतात, की "हो, आणि ही रेसिपी तुझ्या आईची नाही, तर ही रेसिपी वेणूची आहे. वेणूने तुझ्या आईला शिकवली आणि तुझ्या आईनं तुला शिकवली. वारसा वारसा जे म्हणतात ना, तो हाच असतो बाळा." संयमी म्हणते, की "तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी काढा घेऊन येते आणि इरा आणि ईशान तुम्ही सुद्धा रेस्ट करा." असं म्हणत संयमी आतमध्ये जाते आणि ती अशोक मामांसाठी काढा बनवते. त्यावेळेस तिथे इरा येते आणि ती म्हणते, की "ताई, आपण खरंच मावशीकडे नाही जाणार का?" संयमी म्हणते, की "नाही जाणार." इरा म्हणते, "अगं पण तू तर फार एक्साइटेड होती ना." संयमी म्हणते, "अगं पण मला माहित नव्हतं की ते एवढे आजारी आहेत ते, आणि मम्मा पण असती ना तर तिने सुद्धा असंच केलं असतं. ती सुद्धा कुठे गेली नसती. आता आज ते आजारी आहेत म्हटल्यावरती आपण त्यांना सोडून कुठेही नाही जायचं." तर इकडे भैरवी ही अशोक मामांना म्हणते, की "वाह! छान प्रकारे तुम्ही सगळं काही जुळवून आणलत हां." अशोक मामा म्हणतात, की "काय?" भैरवी म्हणते, की "तुम्ही तुमचं आहे का काही सोडणार नाहीत. माझंच चुकलं. काल मला कळायला हवं होतं, की तुम्ही एवढ्या सहजासहजी मुलं माझ्या ताब्यात दिली तरी कशी? शेवटी तुम्ही तेच करता जे तुम्हाला हवं असतं, बरोबर की नाही? तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं मला वाटलं नव्हतं. अहो, तुम्हाला जर मुलं माझ्या ताब्यात द्यायचीच नव्हती, तर काल मला तोंडावर तसं म्हणायचं होतं ना, की नाही पाठवत तुझ्याकडे मुलं. एखाद्या वेळेस मी हे टॉलरेट केलं असतं, पण तुम्ही अशी आजारपणाची खोटी नाटकं करता. तुम्ही ताप आल्याचं खोटं नाटक करता. ही नाटकं ना तुम्ही मुलांसमोर दाखवा. त्यांना हे पटेल. मला हे असलं काही पटणार नाही, आणि मला चांगलंच माहिती आहे, की तुम्ही हे सगळं का करत आहेत ते. तुम्हाला मनाचा मोठेपणा दाखवायचा आहे. तुम्हाला लोकांमध्ये मिरवायचं आहे, की तुम्ही एकट्याने हे सगळं कसं केलं. तुम्ही कोणाची न मदत घेता तुम्ही मुलांना कसं सांभाळलं, हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. तुम्हाला कोणाचीच गरज नाही. तुम्ही एकटे सगळं काही करू शकता. हे फक्त तुम्हाला लोकांना दाखवायचं आहे ना, म्हणून हे सगळं करतायत तुम्ही. पुढे ती म्हणते, की "हा एक प्रकारचा विकृत आजार आहे तुम्हाला. लोकांना कंट्रोल केलं, की तुम्ही स्वतःला पॉवरफुल समजता. आता फक्त मुलंच कंट्रोलमध्ये करायची बाकी राहिलेली आहेत. त्यामुळेच तुम्हाला त्यांच्यावरचा ताबा सोडायचा नाही. त्यांना कुठे तुम्हाला जाऊन द्यायचं नाही. तुम्हाला त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. यामधून तुम्हाला खुशी आनंद मिळतो. यामध्ये भलेही पोरांचं आयुष्य बरबाद झालं ना तरी चालेल. माजगावकर, आत्तापर्यंत ना मी खूप वाईट लोकं पाहिलीत हो, पण तुमच्यासारखा खोटारडा आणि खुनशी माणूस आयुष्यामध्ये पाहिला नाही. तुम्हाला माहिती का, तुमच्या अशा स्वभावामुळं तुमच्याजवळ कोणी टिकून राहत नाही. त्याचमुळं तुमची मुलं सुद्धा तुम्हाला सोडून गेलीत. येतंय का लक्षामध्ये तुमच्या?" तर इकडे शैफाली आणि ईश्वर काकांना अशोक मामांची मात्र फार चिंता वाटत असते. ईश्वर काका म्हणतात, की "देव कोणाची किती परीक्षा घेईल ना, काही सांगता येत नाही. बघ ना, अशोकची दोन्ही पोरं त्याला आधी सोडून गेली. त्यानंतर वेणू गेली. त्यानंतर अमित आणि पल्लवी हे कायमची सोडून गेले. आणि आता मुलं आलेली आहेत, तर ती सुद्धा जाणार आहेत." तर शैफाली म्हणते, की "पण पोरांना आजोबांची आठवण नक्कीच येईल. किमान इरा तरी येत जात राहील." ईश्वर काका म्हणतात, की "नाही येणार. अशोकनी आतापर्यंत घरातून बाहेर जाणारी पावलं पाहिलेली आहेत. परत येतानाची पावलं आतापर्यंत त्याने पाहिलेली नाहीयेत, आणि या सगळ्या गोष्टींचा त्याने धसका पण घेतलेला आहे. आणि आता बघ, आतापर्यंत घरामध्ये खूप कालवा होता. आता पोरं गेल्याने घर एकटं पडणार आहे आणि हे सगळं त्याला एकट्याला खायला उठणार आहे."
तर इकडे भैरवी ही अशोक मामांना नाही नाही ते बोलत असते. अशोक मामा आता उठून बसलेले असतात, पण ते एक शब्दही बोलत नाही. ते सगळं काही गप ऐकून घेत असतात. भैरवी म्हणते की तुम्ही हेच डिझर्व्ह करता. तुमच्याजवळ कुणी राहत नाही ना, हेच योग्य आहे. कारण की तुम्ही लोकांना मॅनिप्युलेट करतात आणि त्यांना जसं वागवतात, जसं तुम्हाला पाहिजे नाही तसं त्यांना करता. तुम्ही फक्त लोकांचा छळ मांडून ठेवलेला आहे, बाकी काही नाही. माझी ताई म्हणत होती की माझे सासरे खूप चांगले आहेत. ते तेवढ्याच पुरती फक्त बोलतात की तेव्हा मनाला लागतं. तसे मात्र ते मनाने खूप चांगले आहेत. ते कधी खोटं बोलत नाहीत. ते फक्त खरं बोलतात. तर तेवढ्यात तिथे संयमी आणि इरा येते. संयमी इराला आत पाठवून देते. पुढे भैरवी म्हणते की मला आतापर्यंत असं वाटत होतं की वीकेंडला तरी मी मुलांना तुमच्याकडे पाठवील किंवा तुम्ही तरी घरी याल म्हणून मुलांना भेटायला. पण आता नाही हां, मी अजिबात मुलांना तुमच्याकडे पाठवणार नाही. मला नाही वाटत की तुमच्यासारख्या खोटारड्या मुलाची सावली ह्या मुलांवरती पडावी. तर संयमी ही भैरवीला अडवत म्हणते की माऊ प्लीज असं म्हणत ती पुढे अशोक मामांना काढा देते. अशोक मामा काढा घेतात. तर संयमी म्हणते की माऊ प्लीज अगं असं नको बोलूस, मी स्वतः चेक केलंय. त्यांना ताप आहे. तर अशोक मामा संयमीला अडवत म्हणतात की शांत राहा असं म्हणतात आणि ते उठून तिथून निघून जातात. तर अशोक मामा हे आतमध्ये येतात आणि मुलांची बॅग घेऊन बाहेर जायला लागतात. इरा त्यांना अडवत म्हणते की आजोबा प्लीज तुम्ही असं चिडू नका ना, मी मावशीला समजवेल, मी नाही जात, आम्ही नाही जात, प्लीज थांबा ना. तर अशोक मामा मात्र काही न ऐकत मुलांच्या बॅगा घेऊन बाहेर येतात. तर इकडे संयमी ही भैरवीला म्हणते की माव तुला कळायला लागत होतं, अगं ते खरंच आजारी आहेत म्हणून आम्ही येत नव्हतो. तर इकडे इरा म्हणते की आजोबा प्लीज आम्ही नाही जात. अशोक मामा म्हणतात की जा बाळांनो जा, तुमची मावशी तुम्हाला घ्यायला आली ना, तुम्ही जा. संयमी म्हणते की आजोबा तुम्हाला ताप आहे. अशोक मामा म्हणतात की गेल्या 1.5 वर्षात मला 2 वेळा ताप आला. तू होतीस मला काढा करून द्यायला. गेले कित्येक महिने मी एकटाच जगतोय आणि एकटाच मरणार आहे. लोक काय म्हणतील या गोष्टींचा मी कधीही विचार केला नाही. तू मला खुळा म्हणालीस, हेकेखोर म्हणालीस, आगाऊ दुष्ट म्हणालीस. मी सगळं काही ऐकून घेतलं. पण आतापर्यंत तू खोटारडा आहेस हे म्हणायची हिंमत कोणीही केली नाही. पुढे ते संयमीकडे बघत म्हणतात आणि यापुढेही होता कामा नये. बाळांनो तुम्ही जा असं म्हणत अशोक मामा खोलीमध्ये जातात आणि दरवाजा लावून घेतात. तर संयमी ही आवाज देऊ लागते. तर भैरवी म्हणते की संयमी नको उगाचच रक्त जाळू. त्यांचा मेलोड्रामा हा करून झालेला आहे. चला तुम्ही माझ्यासोबत, नाहीतर मी तुमच्या बॅग घेऊन जाते पुढे असं म्हणत भैरवी त्यांच्या बॅग घेऊन पुढे जाते. आणि इकडे अशोक मामा मात्र दरवाजा लावून दरवाजापाशी हतबल होऊन उभे राहतात. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.